पलटवार पलटवार आणि पलटवार पाहायला भेटला। पहिल्या षटकामध्ये 22 धावा जमा केल्या होत्या बॅटर करण मोरेनी पंकजच्या विरुद्धामध्ये, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केला गेला। करण मोरे बॅक टू डगआउट, मोठा मासा गाळा लागलाय करण मैदानाच्या बाहेर। विशाल मुदलीकर साहेबांचं आगमन झालंय, ते म्हणजे अलिवडीला बिलॉंग करणारे। वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। आपण पाहू शकाल चांगली स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावर, पाहू शकाल। वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। तवळे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलाय मिस्टर राकेश प्रभू। 2 षटका 1 चेंडू खेळ संपला गेला। 31 धावा दाफळकावर। आतापर्यंत आपण पाहिलं ना की सगळ्यात हायस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिले गेले। 9 विकेट राकेश प्रभूच्या नावावर आहेत या स्पर्धेमध्ये, आणि सगळ्यात जास्त धावा पाहू शकाल आपण बॅटिंग करत असताना ते म्हणजेच जन्मेश तरे। पाहूया लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले 3ऱ्या क्रमांकावर। पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केला गेला। चला प्लीज थोडंसं स्पीड अप करायचं आहे। पंचनाकी दर्शवतात, पाहू शकाल एक स्लिप लगावली गेली राकेश प्रभूला। पंकज पाटील बळीमाका सज्ज होत आहेत। स्लोवर चेंडू होता, अथवा लांबून खेळायचा प्रयत्न आणि हा आलाय डॉट बॉल। नक्कीच आपण जागृत पाहू शकाल दोन्ही खेळाडूची हाईट फॅक्टर सेम समसमान आहे। बॅटर आणि गोलंदाज दोघांची हाईट एकदम सेम आहे। चांगला बॅटल होईल। एका बाजूला पंकज पाटील तर एका बाजूला राकेश प्रभू, एका बाजूला वेगवान गोलंदाज तर एका बाजूला एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू राकेश प्रभू। स्लोवर चेंडू मध्ये आणला गेला, उभं ठेवलाय राकेश प्रभूला आणि डॉट बॉल। परंतु आपण राकेश प्रभूला विचार केला, राकेश प्रभू एक संयमी खेळाडू आहे। पहिले 2-3 चेंडू जर निधाव खेळले, परंतु येणाऱ्या मागील चेंडूमध्ये प्रहार करू शकतो। आता पण त्यांनी 39 धावा या स्पर्धेमध्ये हायस्ट धाव बनवले। त्यांनी 55 धावा या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर आहेत। पाहू शकाल राकेश प्रभू ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मागवासाला पंकज। आता 3 चेंडू निर्धाव टाकले गेले। स्लोवर चेंडू अपील नक्कीच केली गेली, खूप उंचीवर चेंडू लागला। 95 दशमलव हाईट फॅक्टर नक्कीच पाहायला भेटला, आणि लेग बाय चेंडू मध्ये एक धाव नक्कीच पाहिली जाईल। धावपळक 1 नंबर चचावला गेला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 32। हाईट फॅक्टर नक्कीच पाहायला भेटला, खूप उंचीवर लागलाय चेंडूचा पंच दर्शक असताना विरल नायर सर आहेत मुख्य पंच, आपण पाहू शकाल। आणि नक्कीच आमच्या रिप्ले सुद्धा पाहू शकाल, खूप वरती चेंडू लागला। खूप सुरेख कॅमेरा वर्क करत असताना पाहू शकाल औंड्रा। तर बघा आपण 4 चेंडूमध्ये आतापर्यंत लेग बायची एक धाव नक्कीच खर्च केली। एक मेडल षटक नक्कीच पाहायला भेटला आपल्याला या स्पर्धेमध्ये त्यांनी टाकला आहे, म्हणजे निकुंज राऊत त्याच्या नावावर आहे यावेळेस। डॉट बॉल नक्कीच चाला, पाहू शकाल चांगली गोलंदाजी। 5 चेंडू आपण टाकले गेले, 32 धावा धावफलकावर आहेत। यावेळेस फटका तर फसलाय, चेंडू खाली करण ठाकोर, आणि यावेळेस या षटकामध्ये 2 गडी बाद केले गेले। आपण सांगतो ना फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो। नक्कीच पंकज पाटीलने पहिल्या षटकामध्ये खराब सुरुवात केली होती, 23 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटक मैदानावर टाकला गेलाय निर्धाव षटक।